ईशा, काय झालं? मीच आहे. तू खोलीमध्ये चक्कर येऊन पडलीस. तुला काहीच आठवत नाही का काय झालं? तू अचानक उठलीस, इकडे आलीस. तू बरी आहेस ना? तुला पाणी हवंय का? बरं वाटतंय आता? माहित नाही. असं काय करतेस? काय होतंय तुला? डॉक्टरांना बोलू का? नाही, नको. मला अस्वस्थ वाटतंय जरा. ठीक आहे, तू एक काम कर, तू खोलीमध्ये जाऊन आराम कर. तुला कोणी डिस्टर्ब करणार नाही. जा जा. हसतोस काय? अरे खोलीत गेली आणि चक्कर येऊन पडली बावळे. तू हिला घाबरतोस? हळू, घरात आहोत आपण सगळे आपापल्या खोल्यांमध्ये. पण तिला चक्कर का आली काय माहित? काय माहित? पण तिला ते विचार. आपल्याला कळलं पाहिजे नेमका इश्यू काय ते. अरे घाबरली असेल. पण का घाबरेल ती? तिला वाटलं असेल भूतबीत असेल खोलीत. मला पण असे एक एक सगळे विनोदी भेटतात ना. ही तिची आई, त्या पण हात धुवून लागल्या त्या खोलीच्या मागे. विक्रांत, तू गमतीत घेऊ नकोस. भूत काय भूत? अरे त्या खोलीमध्ये गेल्यानंतर तिला चक्कर आली. तू एवढा का घाबरतोयस? तू का टरकून असतोस त्या पोरीला? हे बघ, मला असं वाटतं की तुझ्या प्लॅन मध्ये ना काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून पीर बाबाने सांगितलंय औरत से बच के राहना. तीच औरत आहे. बरं चल, मी आता काय केलं तुला सांगतो. तुला भीती वाटत होती ना की ईशाचा माझ्यावरचा विश्वास उडतोय की काय? मी तिला खोलीत घेऊन गेलो. मी तिला माझी आणि राजनंदिनीची सगळी स्टोरी सांगितली. खरी नाही, बनवलेली. मग तिला खोलीत आतमध्ये नेलं. त्या खोलीमध्ये ती गेली. तिला त्या राजनंदिनीचा फोटो दिसला आणि चक्कर येऊन पडली. पण घाबरू नकोस, टेन्शन घेऊ नकोस. तिचा माझ्यावरचा विश्वास आता मी परत मिळवलाय. काही होत नाही, डोंट वरी. माझा प्लॅन वर्क झालाय आणि यापुढेही होईल. यापुढे तिचा माझ्यावरचा विश्वास कधी कमी होणार नाही. कळलं?
आणि सुनैनाला कळून चुकलं की हाच तो ज्याची ती इतकी वर्ष वाट बघत होती. हेच ते प्रेम आहे ज्याच्यासाठी ती थांबली होती. पण आता मात्र तिची प्रतीक्षा संपली होती. कारण तो आला होता, विक्रांत. दोघांनी एकमेकांचे हात घट्ट धरले. यानंतर मात्र विक्रांत आणि सुनैना पुन्हा कधीही एकमेकांपासून दूर झाले नाही. आई साहेब, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ये. काय झाली का झोप नीट? येस, झाली. तुम्ही दिलेलं पुस्तक संपेपर्यंत झोपूच शकले नाही. म्हणजे सगळं पुस्तक वाचून संपवलंच की काय? येस, एका रात्रीत फडशा पडला. इतकं आवडलं तुला? हो ना, म्हणून बघा पुन्हा गिफ्ट रॅप करून ठेवलंय. अरे वा. पण धन्यवाद कशाला? अगं तुझी वाढदिवसाची भेट आहे ही. आई साहेब, किती छान भेट होती ही. खरंच मला ना असं वाटतंय जसं हे माझंच पुस्तक आहे, म्हणजे माझीच गोष्ट आहे ही. निदान असावी तरी. इतकं काय त्यात विशेष? आई साहेब, खूपच सुंदर प्रेमकथा आहे, फारच गोड. मला तर वाटलं माझ्या मनातला हिरोच जणू त्या विक्रांतच्या रूपात माझ्या समोर उभा राहिला. विक्रांत? हा कोण विक्रांत? कथेचा नायक. रेडियस. आई साहेब, तुम्ही माझ्यासाठी हे जपून ठेवाल? मला हवं असेल तेव्हा मी घेईन. चालेल. मी स्टडी रूमच्या कपाटात खालच्या कप्प्यात ठेवून देते व्यवस्थित. कुणालाही कळता कामा नये. कुणालाही कळणार नाही. आपलं सिक्रेट. हो नक्की, काळजी करू नको. मी निघते दादासाहेब. अगं ते कधीच गेले ऑफिसला. अरे बापरे, म्हणजे मलाच उशीर झाला. मी येते. हा हो. रेडी आहे. कधी कधी अगदी लहान मुलासारखं वागते रेडाबाई. काय फाईल्स. अच्छा, जालिंदर सरांनी माझ्या अभ्यासासाठी पाठवल्यात का? बघतो. अरे बघतोय काय? बघू वगैरे नका. ती फाईल उघडायची आणि सरळ आतले पेपर्स काढून फाडायचे आणि फेकून द्यायचे. या फाईल जुन्या आहेत का? रद्दी आहे म्हणून समजा, पण महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते, जुने असले तरी. म्हणून नीट काळजीपूर्वक फाडायचं. डस्टबिन भरला पाहिजे. तेच काम आहे तुमचं. मी हे काम मी करायचं? मग मालक नाहीत आपण कंपनीचे. पडेल ते काम करावं लागेल. तरी तुमच्या साहेबांना सांगितलं होतं मी की जरा कंपनीत टेक्नॉलॉजी आणा, म्हणजे ही असली फालतू कामं माणसांना नाही करायला लागणार कुठल्या. एक कम्प्युटरचा कोर्स काय केला, तू टेक्नॉलॉजीची भाषा करतो. अरे किती भांडवल लागतं त्याला, आणि आपली कंपनी लहान आहे अजून. मोठी स्वप्न बघा, तेच सांगत होतो तुमच्या साहेबांना मी. तुमचेही बॉस तेच आहेत. तेव्हा टेक्नॉलॉजी येईल तेव्हा येईल. काम करा. डस्टबिन आणून दे रे. हे काम मी करायचं, कचरा फेकून द्यायचं. चल, रद्दी आहे ती.
नशीब म्हणजे कमालच आहे बुवा. प्रत्येक ठिकाणी मदतीला धावून येतात. जालिंदर सर, आता बघा मी कचऱ्यातून कशी कला निर्माण करतो ते. ये बात. परांजपे, मला असं वाटतं की आपण गुड मॉर्निंग दादासाहेब. अरे गुड मॉर्निंग. परांजपे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. थांब 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 थांब, तुझी जागा तिथे नाहीये, इथे आहे. ये. अहो दादासाहेब, ही तुमची खुर्ची आहे, मी इथं कशी बसू शकते? तुमची मानाची आहे. अरे होती, आजपर्यंत होती, पण इथून पुढे या चेअरवर बसण्याचा मान तुझा असणार आहे. नाही दादासाहेब, ही तुमची जागा आहे. मी तुमची जागा कधीच घेऊ शकणार नाही. का? अगं, या सगळ्या कंपनीचा कारभार तूच सांभाळतेस नंदिनी, आणि मी आता रिटायरमेंट घेणार आहे का? प्लीज असा नका ना बोलू. काय परांजपे, शोभते की नाही माझी नंदिनी या कंपनीची मालकीण? अर्थातच. ते रिटायरमेंटचं राहू द्या. परांजपे प्लीज, जरा ती फ्रेम मी आणली ना मगाशी, ती द्या प्लीज. सरप्राईज. हे पहा. अरे, माझा फोटो? हो, आणि ती कुठे लावायची हे पण मी ठरवून आले. अगं, वेडी आहेस का तू? हो हो, आहे हा वेडेपणा, पण माझ्यासाठी तो खूप महत्वाचा आहे. थँक्यू थँक्यू. कसा वाटतोय फोटो? मस्त. मस्त ना परांजपे? खूप छान. अगं, त्याची काही गरज नाहीये नंदिनी, काढ ती फ्रेम. दादासाहेब, हे इतकं मोठं ऑफिस उभं आहे, इतक्या छान स्टाफ मी भरलाय, हे सगळं कुणामुळे? तुमच्या कष्टाने उभं राहिलंय हे सगळं. अगदी बरोबर बोललात मॅडम. हो सर. हो. बघितलं, इथं काम करणाऱ्या प्रत्येकाला हा फोटो प्रेरणा ठरणार आहे, आणि म्हणूनच हा फोटो इथंच राहणार आहे. मॅडम, तुमच्यासाठी फोन आहे. माझ्या कॅबिन मध्ये ट्रान्सफर कर. ओके. मी आले. दादासाहेब बसा. बसून. हॅलो, नमस्कार, मी गजा बोलतो. तुम्ही तुम्ही इथे कसा काय फोन केला? थोडं महत्वाचं बोलायचं आहे, 2 मिनिटं बोलू? हो हो, बोला ना प्लीज. ते तुमच्या आणि आमच्या यशोदा मेंटेनन्समध्ये जे टायअप होणार आहे ना, मला जरा त्याच्यात थोडीशी गडबड वाटते. अहो, कसं शक्य आहे? मीच केलंय ते डील, अग्रीमेंटवर सह्या केल्यात मी. मला वाटतं सगळं आहे व्यवस्थित. नाही नाही, म्हणजे तुमच्या बाजूने व्यवस्थित असेल, पण गडबड जरा आमच्या बाजूनेच वाटते मला. म्हणजे कॅन यू एक्सप्लेन? म्हणजे तुमचं टायप आमच्या कंपनीबरोबर झाले अशी तुमची खात्री बरोबर आहे ना? पण तसं नाही, खरी गोष्ट अशी आहे की आमच्या कंपनीचं टायप मेहता अँड कंपनी बरोबर झालं. काय? हां. नाही, कसं शक्य आहे? म्हणजे जालिंदर सर असं का करतील? अहो, उद्या सकाळी मेहतांबरोबर आमच्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे. मला खोटं वाटत असेल तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा. ओके, थँक्यू. तुम्ही कसला विचार करताय दादासाहेब? तू म्हणतेस ते जर खरं असेल तर त्याचा अर्थ काय होईल? जालिंदर एकाच वेळी 2 ठिकाणी टाइप करेल, मग आपला टायअप फायनल आहे की नाही? अर्थात आहे. आमच्या दोघांच्या सह्या झाल्यात अग्रीमेंटवर. मग जालिंदर दुसऱ्या कोणाबरोबर टायअपची मीटिंग कशी काय करू शकतो? नंदिनी, मला थोडी वेगळी शंका येते. तुला मिळालेली माहिती खोटी असावी असं मला वाटतंय. कशावरून? हे बघ, जालिंदर हा एक चांगला होतकरू बिझनेसमॅन आहे. तो आपल्या कंपनी बरोबर असं वागेल इतकी मोठी रिस्क तो घेणार नाही असं मला वाटतंय. दादासाहेब, तुम्ही नेहमी मला सांगता की मी पटकन कुणावरही विश्वास ठेवते. मग या जालिंदरवर तुम्ही तरी इतका विश्वास का टाकताय? हाच प्रश्न मी तुलाही विचारू शकतो.
की खबर देणाऱ्या नवीन माणसावरती तू का विश्वास ठेवतेस? आपण एक काम करूया, मी उद्या जालिंदरच्या ऑफिसमध्ये जाते. तिथं गेल्यावर कळेलच ना खरंच मेहता बरोबर मीटिंग आहे की नाही. खरं खोटं होईलच. हे बघ नंदिनी, त्यात थोडासा धोका आहे बाळा. गजा पाटीलनी सांगितलेली गोष्ट जर खरी नसेल ना तर जालिंदरचा आपल्यावरचा विश्वासच उडेल. ते तसं होणार नाही याची काळजी मी घेईन. पण जर का गजानं दिलेली माहिती खरी ठरली तर मी जालिंदरला नक्की धडा शिकवेन. सरंजामी ग्रुप ऑफ कंपनीजला फसवण्याची किंमत त्याला मोजावीच लागेल. या नको मला आधी सांग तू असं का वागला. ते खाऊन घे आधी. हे बघ आधी पोटोबा मग विठोबा. ठीक आहे, तू खाऊन घे, सगळं तुला सांगतो. इतक्या मुश्किलीने तुला नोकरी मिळाली होती ती नीट करायची सोडून नसते धंदे कोणी सांगितले तर तुला. नोकरी तुला काय वाटतं त्या जालिंदर साहेबाच्या आयुष्यावर मी गुलामगिरी करत बसणार. विलास, जालिंदरची नोकरी ही फक्त पहिली पायरी आहे पुढच्या पायरीवर जाण्यासाठी. अशानं तुझं नाणं खोटं ठरेल. सचोटीनं काम करायचं सोडून तू सचोटीनं काम करत बसलास ना तर डोक्यावरचे केस जातील उडून आणि हातात काही लागणार नाही. काय येईल माहिती येईल फक्त म्हातारपण. हे बघ, माझा फोकस क्लिअर आहे. मला जिथपर्यंत जायचंय ना त्यासाठी मी काही पण करायला तयार आहे. नक्की काय करायचं ठरवलंस तू? आता कसं इतक्या नुसतंच मला झापत बसतात विचारायचं ना काय ठरवलंस तू. आता ऐक, ऑफिसमध्ये जे जुन्या फाईली आहेत त्या फाईलींमधले कागद फेकून देण्याचं काम माझ्याकडे आलं होतं. आणि तुला तर माहिती आहे आपलं काम आपण एकदम सचोटीनं करतो. आणि ते करत असताना माझ्या हातात एक कागद मिळाला, फोल्डर मिळालं, मेहता अँड कंपनीचं फोल्डर. सहज बघितलं तर त्याच्यात मेहता अँड कंपनीचा या कंपनी बरोबर म्हणजे जालिंदर साहेबाच्या कंपनी बरोबर टायअप झालेला एक कागद होता. म्हणजे राजनंदिनी बरोबर केला तसाच. पण आता सरंजामी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज बरोबर टायअप झाल्यानंतर तो मेहता अँड कंपनीचा टायअप झालेला कागद सही न करता त्या फोल्डर मध्ये तसाच पडला होता. माझ्या हातात आयतच सगळं मिळालं. मी केली त्याच्यावर जालिंदर साहेबाची सही आणि मेहता अँड कंपनीकडे पाठवून दिला. आणि उद्या सकाळी मीटिंगला बोलतोय. खा आता वडापाव. नाही पण ऑफिसमध्ये कोणाला कळलं तर? कोणाला काय कळणार आहे? तुला काय वाटतं रे? हं? तू एकटा शहाणा आहेस आणि बाकी सगळी दुनिया मूर्ख आहे. रिस्क नाम की भी कोई चीज होती है विलास बाबू. आणि ज्याला आयुष्यात मोठं व्हायचं असतं ना त्याला रिस्क घ्यावी लागते. कोणाला कळलं तर काय होईल, ऑफिसमध्ये कळलं तर काय होईल, हा विचार जे घाबरतात, ज्यांना स्वप्न नसतात, त्याची छोटी स्वप्न असतात ना ती माणसं बघतात. माझ्यासारखी नाही. माझा प्लॅन ठरलाय. आता उद्यापासून बघ तू काय होत आहे.